नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण शेतकऱ्यांसाठी सरकारने जे आहे 3000 रुपये जे महिना आहे ती घोषणा केलेली आहे। शेतकऱ्यांना 3000 रुपये सरकार देणार आहे। ठीक आहे, म्हणजे शेतकऱ्यांना पेन्शन समजा, ते 3000 रुपये पेन्शन म्हणून जे सरकार आहे त्यांना देणार आहे। तर या योजनेसाठी काही अटी आहेत, काही नियम आहेत आणि मोजकेच शेतकरी जे आहेत या योजनेसाठी पात्र असणार आहे। तर ही योजना कोणती आहे, कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र म्हणजे 3000 रुपये पेन्शन जे आहे त्याच्यासाठी पात्र असणार आहेत। ठीक आहे, याच्या नियम आणि अटी काय आहेत, आपल्याला अर्ज कुठे करावा लागणार आहे, कशा प्रकारे करावा लागणार आहे। ठीक आहे, आपल्याला ऑनलाईन अर्जसुद्धा करता येते आणि आपल्याला ऑफलाईनसुद्धा करता येते। ठीक आहे, तर कशा प्रकारे करायचं आहे तर ही सगळी माहिती आपण आता जाणून घेणार आहोत। मंडळी, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, भारत हा एक कृषी प्रधान देश आहे आणि देशातील बहुतेक लोकसंख्येचा जो आधार आहे तो शेतीमार्फत आहे। छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती करणं हे खूप अवघड जातं, कारण त्यांना अनेक आर्थिक अडचणींचा जो सामना आहे तो करावा लागतो। वृद्धपकाळामध्ये आर्थिक सुरक्षा, अस्थिर उत्पन्न आणि शेतकऱ्यांची जे जीवनशैली आहे सुधारण्याची जी गरज आहे ती ओळखून भारत सरकारने प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू केलेली आहे। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा देणे आणि त्यांचा जीवनमान उंचावणे हा आहे। 12 सप्टेंबर 2019 रोजी सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत छोटे आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना 60 वर्षाची जी वयोमर्यादा आहे ती पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळते, म्हणजे असे सरकार देते। या योजनेसाठी शेतकऱ्यांना 18 ते 40 वर्षाच्या वयात सहभागी होणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या वयावर आधारित जे मासिक योगदान जे आहे ते द्यावे लागते, ज्यावर सरकारही समान प्रमाणामध्ये जे आहे योगदान देते। आता या योजनेसाठी पात्रता काय लागणार आहे ते बघा। शेतकऱ्याकडे अधिकतम 2 हेक्टर शेती असावी। अर्ज करण्यात जे शेतकरी अर्ज करणार आहेत त्या शेतकऱ्याचे वय 18 ते 40 दरम्यान असावे। शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न जे आहे म्हणजे महिन्याचे उत्पन्न ते 15000 रुपयापेक्षा कमी असावे। शेतकरी जो आहे तो आयकर भरणारा नसावा। अर्जदार जो आहे तो इतर सामाजिक म्हणजे जसं PF झालं, ESI झालं, तो त्या म्हणजे त्याचा लाभ त्यांना मिळत नसावा। आता यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत ते बघा। मी अर्ज प्रक्रिया पण सांगणार आहे, कशी करायची, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही सांगणार आहे, समोर सांगणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। यासाठी जे कागदपत्र लागणार आहेत ते बघा। आधार कार्ड, ओळखपत्र, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो आणि जो चालू नंबर आहे मोबाईल नंबर तो लागणार आहे। शेतकऱ्यांना जो आहे त्याच्या वयावर आधारित त्यांना मासिक जे आहे ते योगदान करावं लागणार आहे। आधी जे मासिक योगदान करावं लागणार आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे, कोणत्या वयामध्ये किती करावं लागणार आहे ते बघा। ज्यांचं 18 ते 28, ठीक आहे, 18 ते 28 ज्याच्यामध्ये वय आहे त्यांना दर महिन्याला 55 रुपये भरावं लागणार आहे, म्हणजे योगदान करावं लागणार आहे। आणि ज्यांचं वय 29 ते 39 वर्षाच्या दरम्यान आहे त्यांना 100 रुपये महिना योगदान द्यावं लागणार आहे। आणि ज्यांचं 40 वर्ष ते 60 वर्षापर्यंत आहे त्यांना महिन्याला 200 रुपये जे योगदान आहे दर महिन्याला द्यावं लागणार आहे 60 वर्ष होतपर्यंत। ठीक आहे, म्हणजे 18 ते 28 पर्यंत दर महिन्याला 50 रुपये आणि 55 रुपये आणि 29 वर्षापासून ते 39 वर्षापर्यंत दर महिन्याला 100 आणि जे 40 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत दर महिन्याला 200 रुपये त्यांना जे महिन्याला भरावं लागणार आहे, म्हणजे योगदान करावं लागणार आहे। जेवढे पैसे शेतकरी भरतो तेवढेच योगदान जे आहे सरकारही त्याच प्रमाणात करते दर महिन्याला, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी रक्कम जमा झाली ती जे रक्कम आहे ते दुप्पट होते। आणि जो शेतकरी 60 वर्ष झाला, 60 वर्षानंतर त्या शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन 3000 रुपये मिळत राहते। या योजनेचे काय फायदे आहेत ते बघा। शेतकऱ्यांना वृद्धापकाळात दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळते। शेतकऱ्यांना जे सरकार आहे त्यांच्या खात्यावरती जेवढे पैसे शेतकरी भरतो तेवढेच पैसे सरकारही सुद्धा त्याच्या खात्यावर म्हणजे दुप्पट रक्कम त्या शेतकऱ्यांना मिळते त्याच्या अकाउंटमध्ये, त्याच्या खात्यामध्ये। समजा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरही त्याची पत्नी
त्याची पत्नी जी आहे, त्या शेतकऱ्याची पत्नी ही जे पेन्शन योजना आहे ते सुरू ठेवू शकते। जर पत्नीला योजना सुरू ठेवायची नसेल तर संपूर्ण रक्कम व्याजासकट परत केली जाते। आता आपल्याला याची सहभाग कसा घ्यायचा आहे या योजनेमध्ये ते बघा। शेतकऱ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे शेतकऱ्यांना अर्ज करता येतो। तर आपल्याला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ते बघा। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला जे खाली लिंक दिसत आहे, मी हे लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे। त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटच्या पेजवरती जाऊन जाल। ठीक आहे, ती वेबसाईट आहे मानधन.in। या वेबसाईटवरती गेल्यानंतर तिथे सेल्फ एनरोलमेंट तुम्हाला पर्याय निवडायचा आहे। तुम्हाला मोबाईल नंबर आणि OTP टाकायचा आहे मोबाईल नंबरवरती आलेला। ठीक आहे, त्याच्यानंतर जे आहे जी तुमची आवश्यक माहिती आहे ती भरून तुम्हाला अर्ज जे आहे ते सबमिट करायचा आहे। आणि आपल्याला ऑफलाईन अर्ज कुठे करायचा आहे तो बघा। आपल्याला जो ऑफलाईन अर्ज आहे तुमच्या जवळच्या जनसेवा केंद्रा म्हणजे JSC केंद्रामध्ये तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे। जे डॉक्युमेंट सांगले ते घेऊन जा आणि त्यांच्याकडून जे आहे ते अर्ज भरून घ्या। शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर देखील त्याची पत्नी ही योजना पेन्शन योजना सुरू ठेवू शकते। जर त्या शेतकऱ्याच्या पत्नीला जर योजना सुरू ठेवायची नसेल, जी रक्कम आहे ती संपूर्ण व्याजासकट जी आहे त्यांना मिळणार आहे। तर मंडळी, ही होती शेतकऱ्यांसाठी 3000 रुपये पेन्शन योजना। सरकार 2019 पासून सप्टेंबरच्या 2019 पासून ही योजना राबवित आहे। हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे त्या शेतकऱ्यापर्यंत ही योजना पोहोचावा जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत। ठीक आहे, काही अटी नियम आणि तुम्हाला सांगितले आहेत। त्या अटी नियम कोणते, त्या अटी नियमामध्ये समजा तुम्ही बसत असाल तर तुम्ही नक्की अर्ज करा। तुम्ही अर्ज जे आहे सेतू सुविधा केंद्रामध्ये पण जाऊ करू शकता ऑनलाईन। ठीक आहे, किंवा ऑफलाईन जो अर्ज आहे तो जनसेवा केंद्रामध्ये पण तुम्ही जे डॉक्युमेंट सांगले आहेत ते घेऊन जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे। ठीक आहे, आपला उद्देश म्हणजे असा व्हिडिओ बनवण्याचा की ही जी योजना आहे त्या शेतकऱ्यांपर्यंत गेली पाहिजे जो शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे। ठीक आहे, यासाठी मी व्हिडिओ बनवतो आणि मी आपल्या चॅनलवरती अपलोड करतो। भरपूर शेतकऱ्यांना काही ज्या योजना जे सरकार काढते अशा भरपूर योजना आहेत जे शेतकऱ्यांना अर्ध्या पण योजना माहिती नाही। ठीक आहे, तर एक एक योजना त्यासाठीच आम्ही व्हिडिओ बनवतो की त्यासाठीच मी व्हिडिओ बनवतो की ही जी योजना आहे त्या योजनेचा लाभ त्या शेतकऱ्यांना मिळावा की तो शेतकरी या योजनेसाठी पात्र राहणार आहे। ठीक आहे, तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी, माहिती समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। नमस्कार।